काउंटिंग पूर्ण व्हायचं आहे आणि पूर्ण काउंटिंग झाल्यानंतर त्याच्या निकालाच्या बाबतीत मी बोलणार आहे। परंतु आनंदाचा क्षण आहे। या ठिकाणी तमाम आमच्या सर्व मतदार बंधूंचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो। तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनतीनं या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांच्या भरोशावर जो काही माझा विजय होणार आहे, सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या भरोशावरचा विजय आहे। 15 वर्ष झाले मी कोणत्याही सत्तेवर नसताना सुद्धा मी माझ्या सर्व तमाम युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की मनात इच्छाशक्ती असली आणि आपली काम करण्याची प्रवृत्ती असली तर आपण काही घडू शकतो, हे त्याचं खासदारकीचं उदाहरण राहणार आहे। म्हणून आपण एखाद्या पराभवाला म्हणजे खचून न जाता या ठिकाणी उमेदीने जर लोकांची सेवा केली तर लोक निश्चितपणे सहकार्य करतात। विजयाचं श्रेय कोणाला आहे तुमचं? विजयाचं श्रेय आमच्या तमाम मतदार बंधूंना या ठिकाणी मी देतो, आमच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी देतो। ज्या पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला त्यांना त्यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी अनेक दिग्गजांनी इथे तळ ठोकलेला होता। मुख्यमंत्री या ठिकाणी होते आणि सर्व आमदार महायुतीचे आहे। कसा विजय आपल्याला हा सुकर करतात? हा धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय आहे। कोण म्हणते की बा जनशक्तीच्या विरोधात कोणी निवडून येऊ शकत नाही, परंतु या ठिकाणी यवतमाळ वाशिमच्या जनतेने या ठिकाणी दाखवून दिलेला आहे की 6 आमदार युतीचे आहे, पालकमंत्रीसुद्धा आहे, मुख्यमंत्री 4 वेळा या ठिकाणी येऊन गेले, 1 वेळा मुक्कामी या ठिकाणी राहिले, त्यांनी मंगरुळपीरमध्ये 7 तास ते त्या ठिकाणी होते आणि प्रचंड आमच्या शिवसेनेच्या लोकांनी सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी फोन केले, आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा फोन केले, परंतु तरीसुद्धा कोणत्याही आमिषाला बळी न पडता आमचे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत ठाम राहिले, उद्धव साहेबांसोबत ठाम राहिले, आघाडीसोबत ठाम राहिले। त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। लोकसभा आपण जिंकली, आता पुढचं लक्ष काय आहे? आता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पुढचं लक्ष 6 विधानसभेमध्ये आमची आघाडीचे जे उमेदवार राहतील ते 6च्या 6 उमेदवार कसे निवडून आणता येईल याच्यासाठी माझा प्रयत्न। यवतमाळ वाशिम लोकसभा